हे हॅलो हाय मंडळी, नमस्कार. गजाली गँगच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. खूप वेळानंतर मी आज गजाली गँगवर ऑलमोस्ट 1 वीक नंतर मी पोस्ट करत आहे. सॉरी फॉर दॅट. पण आज एकदम स्पेशल पॉडकास्ट असणार आहे, मोस्ट अवेटेड पॉडकास्ट असणार आहे, ज्याची अनाऊन्समेंट मी ऑलरेडी काल गॉसिप गर्लवर केली होती. तर आजचं पॉडकास्ट असणार आहे नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा सोनार नाही आला जोडवी नाही मला, कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू चं कॅरेक्टर म्हणजेच आपली छोटी मायना हिच्यावर. म्हणजे ॲक्च्युली मायनावरती नाही आहे, कारण मी लहान मुलांना रोस्ट किंवा त्यांच्या कुठल्याही गोष्टीवरती मी रिॲक्शन देत नाही, ती माझी स्टाईल नाही. पण ह्या मुलांचा फायदा उचलून जे लोक आजकाल बच्चा दिखाओ पैसे कमाओ ह्या पॉलिसीचा अवलंब करत आहेत, असे काही आपले एजंट्स, अर्थात अशा ह्या मुलांचे आई वडील, माताश्री पिताश्री ह्यांच्याबद्दल तर मी नक्कीच बोलू शकते, कारण ते एक अडल्ट आहेत आणि अडल्टवर आपण बोलूच शकतो नाही का. जर ते ह्या गोष्टी करत असतील तर आपण त्या गोष्टींवर बोलूच शकतो. आता सध्या या महिनेला एक मूवी मिळालेला आहे, तर आता सगळीकडे त्याची चर्चा आहे की तिला मूवी मिळाला आहे आणि प्रमोशन ह्या त्यापैकीच एक सोशल मीडियाचा भाग म्हणजे आपलं इंस्टाग्राम. त्या इंस्टाग्रामवरती पण बऱ्याचशा त्यांना टीका टिप्पणी करणाऱ्या कॉमेंट्स येत आहेत आणि मग त्यांना धरूनच एकूणच हिच्या आईवडिलांनी ॲज युज्युअल एक जागा पकडली. त्यांची ते एक ठरलेली जागा आहे, सोफा आहे का बेड आहे, वॉट एव्हर इट इज. जसे आपल्या बोंबल काकू बसतात ना, तसं त्या एका जागी बसतात आणि मग लोकांना चांगलं उत्तर देतात, म्हणजे प्रत्युत्तर देतात. तर असंच काहीसं आत्ताही झालेलं आहे. तर त्याआधी मला थोडंसं काही गोष्टींचं बॅकग्राऊंड द्यायचं आहे की हिचे वडील काय करतात, हिची आई काय करते आणि मग काय आहे ओव्हरऑल. तर ते आपण थोडंसं आजच्या पॉडकास्टमध्ये डिस्कस करूया. हिच्या वडिलांचा काहीतरी बिझनेस आहे म्हणे, पण मला तरी असं वाटत नाही की ते काही बिझनेस वगैरे करतात, कारण एखादा माणूस जर बिझनेसमध्ये असेल तर त्याला इतका वेळच मिळणार नाही. आता तिचे काही इंटरव्ह्यू मी पाहिले, त्याच्यामध्ये तिने सांगितलं की माझे आई बाबा दोघेही सेटवर असतात आणि मग ते लोक सतत तिच्याशी खेळत असतात आणि तिला एंटरटेन करतात. आई असते ठीक आहे, पण वडील जर एवढे कामात बिझी आहेत, त्यांना त्यांचं काम आहे, तर वडील कसे काय ऑलवेज 24/7 अवेलेबल असतात. मोस्टली तर आपण आईच बघितली आहे नाही का, असं पिक्चरमध्ये वगैरे पण आपण असं हिरोईनची असं असते ना, आईच असते आणि मग ते दाखवतात असं, बेबी तुम्हें क्या चाहिए, बेबी पानी चाहिए, बेबी को पानी लाओ, बॉय बेबी को खाना लाओ, बॉय बेबी को हवा डालो. तर ती आई असते. पण आजकाल वडील ही सगळे कामधंदे सोडून येऊ लागले आहेत. अर्थात असं कोणी कामधंदा सोडून येणार नाही, याचा अर्थ हा आहे की त्यांच्याकडे काही कामधंदाच नाही आहे, हाच त्यांचा कामधंदा आहे. आणि राहिला प्रश्न त्या जीवन विमा पॉलिसीचा, तर ते एजंट ते स्वतः वगैरे काही नाही आहेत, त्यांना कोणी काही त्यांच्यामध्ये स्किलच नाही आहे. असं काही ते करू शकतात असं मला त्या माणसाकडे बघूनच ओव्हरऑल असं वाटत नाही. ते एक मिळालं आहे आपलं एक चांगलं कार्ड, ATM कार्ड हाती लागलं आहे नशिबाने, ते आपलं मस्तपैकी चाललं आहे ओढणं. आणि ते जीवन विमा पॉलिसीचं काय गोडबंगाल आहे, तर त्यांची जी आई आहे म्हणजे आपल्या मायनाची आजी, तर त्यांचं पहिल्यापासून ते काम होतं आणि त्यांचे असे काही क्लायंट्स ठरलेले आहेत. पण आता वयोमानापरत्वे त्यांना असं प्रत्येकाकडे जाणं, मीटिंग्स अटेंड करणं आणि बाकी असं म्हणजे ते पॉलिसी सर्व्हिसिंग वगैरे करणं हे त्यांना जमत नाही. तर फक्त त्या गोष्टी आता मायनाचे बाबा हँडल करतात, म्हणजे आजींचा मुलगा. तर हा जो गौदादा आहे ना, तो आयत्या बिळावर नागोबा आहे. आणि ती विट्टा वहिनी आहे ना, जी आता मम्मा होणार आहे सेकंड टाईम, तर ती विट्टा वहिनी म्हणजेच आपल्या महिनेची आई, ती आणि पाणी आहे. म्हणजे तिला कशातलंच काही येत नाही, तिच्या बोलण्यावरनंच तुम्हाला कळेल एकदम आणि पाणी, मी आहे माझ्या राजाची राणी. आता या दोघांनी परत एकदा पॅरेंट्स बनण्याचा निर्णय घेतला. आपली पंचवार्षिक योजना हो,
आता नेक्स्ट 5 इयर्सचं काही टेन्शनच नाही. आता तर त्यांनी डिक्लेअर पण करून टाकलं आहे की बाबा आतापासून असेच व्लॉग्स येतील. ही काय खाते, काय पिते, कसं काय हिचं रुटीन आहे, प्रेग्नन्सी रुटीन, नंतर मग डिलिव्हरी रुटीन, नंतर मग बेबी रुटीन, आणि मग इट गोज ऑन अँड ऑन अँड ऑन अँड ऑन. ही आयडिया त्यांना बबीकडून मिळाली असेल का हो? कारण आधी तर म्हणे यांचा काही असा प्लॅन नव्हता, आम्ही विचार करत होतो. आणि बबी यांचा फ्रेंड आहे ना, फ्रेंड आहे काय रिलेटिव्ह आहे की काय आहे काय माहिती, कोण काय उत्तरं देत नाहीत त्याच्यावरती, एकदम चिडीचूप आहे, पण काहीतरी आहे, तर ओळखतात एकमेकांना. तर बहुतेक त्याचं बघितलं असेल, चांगले व्ह्यूज छापतो हा, मुलं दाखवून, बच्चा दिखाव पैसे कमावचा सर्वे सर्वा. तर आपण पण आता चान्स आहे, अजून पण टाईम गेलेला नाही, जास्तच उशीर झाला तर मग ते खूप गॅप होईल ना, म्हणून मग ते झटपट निर्णय घेतलेला दिसतोय, झटपट फटाफट. पण त्याचा गवगवा इतका केला की बाप रे, आणि इतकं ते सरप्राईज सगळ्यांना, अरे बापरे असं झालं, अरे वा 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 वा, अरे वा मस्तच, कसं काय या, असे सगळ्यांचे रिॲक्शन होते की मला काय कळतच नव्हतं की नक्की काय प्रकरण काय आहे. म्हणजे इतकं का का जर एकदा माणूस आईबाप होऊ शकतो तर दुसऱ्यांदा का नाही होऊ शकत बुवा? त्याच्यामध्ये एवढं आश्चर्य वाटून घेण्यासारखं काय आहे? आणि दुसऱ्यांना हे स्वतःलाच इतकं कन्व्हिन्स करत होते की आपण बाबा सेकंड टाईम प्रेग्नंट आहोत, हे परत परत ठासून स्वतःलाच सांगत होते की मला तर असं वाटतं की ह्यांचा स्वतःवरच विश्वास नव्हता. बाबा हे काय, म्हणजे तुम्हाला काय स्वतःवर काय विश्वास आहे की नाही? तुम्हीच केलंय असं कसं, म्हणजे काय असं काय अचानक नाही काहीतरी झालं, ते तुम्ही ती प्रोसेस फॉलो केली तेव्हाच जाऊन झालंय ना. तर मग असं कसं तुम्हालाच माहिती नाही आणि सरप्राईज झालेत तुम्ही? आणि लोकांना एवढं सरप्राईज व्हायला काय झालं का? होऊ नाही शकत का कोणी प्रेग्नेंट? त्याच्यामध्ये कुठलं एवढं क्वांटम फिजिक्स लावावं लागतं का? आणि मग ते मायनाला सरप्राईज रिव्हील करण्यात आलं, तिला सांगण्यात आलं, त्याच्यासाठी त्यांनी असं म्हणजे एक काहीतरी सेटअप केला आणि त्यातून तिला रिव्हील करण्यात आलं की ती मोठी ताई होणार आहे. आणि मग तिचं रिॲक्शन कॅप्चर करण्यात आलं. ते रिॲक्शन पण मला ऑर्गॅनिक नाही वाटलं. लाईक एखाद्या लहान मुलाचं निरागस रिॲक्शन जसं असायला हवं तसं रिॲक्शन ते नव्हतं. आता ऑफकोर्स ते आता ज्या क्षेत्रात ती आहे, जसं तिचं अपब्रिंगिंग आहे त्या अकॉर्डिंगली तिने रिॲक्शन दिलेलं आहे. नाहीतर एखादं लहान मूल असं पटकन विचारतं का की अरे तुम्ही हा डिसिजन आधीच घेतला होता का? मी तुमचा डिसिजन झाला होता, मग तुम्ही मला का नाही सांगितलं? डिसिजन, ह्या गोष्टीचा पॅरेंट्स डिसिजन घेतात, ही एक डिसिजन मेकिंग प्रोसेस आहे, हे ह्या मुलीला कळतं. म्हणजे दॅट वॉज क्वाईट सरप्रायझिंग. आणि मला का नाही सांगितलं? येस, हा एकदम बरोबर क्वेश्चन केलास हा मैने तू, एकदम परफेक्ट क्वेश्चन. कारण ज्याच्या जीवावर या सगळ्या उड्या मारताय त्यालाच नाही सांगितलं तुम्ही. ऐसा कैसा बॉस, ऐसा थोडी ना चलता है. कारण तुम्ही तर काहीच करत नाही आहात. हे सगळं जे चाललंय ते तिच्याच तर जीवावर चाललंय. आणि राहिला प्रश्न यूट्यूबचा, तर यूट्यूबद्वारे पण ती प्रसिद्धीच एनकॅश करताय तुम्ही. सो घुमून फिरून तुमचं ATM कार्ड आहेच ते, म्हणजे हे तर फिक्सच आहे, ह्याच्यामध्ये काही दुमत नाहीच आहे. मैने बाळा, आता तुला खूप जोमाने काम करावं लागेल. आता तुझ्यावर दोघांची नाही तिघांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता यातून 2 गोष्टी होतील बघा. एकतर आता आपल्या महिनेवरचं तिच्या आईचं अटेन्शन हटेल, आणि मग ते काही म्हटलं तरी, म्हणजे मुद्दामून नाही म्हटलं तरी पण ते थोडंफार होतंच. कारण का आपल्या जे लहान बाळ असतं त्याला जास्त अटेन्शन हवं असतं. अटेन्शन म्हणण्यापेक्षा ती रिक्वायरमेंट असते, तर मग नॅचरली ते थोडं डायव्हर्ट होणारच आहे. आणि त्यातही ते मूल टॅलेंटेड निघालं तर मग छानच, म्हणजे व्हेरी गुड, म्हणजे 2 ATM कार्ड तयार होतील. आणि ते ह्याच्याहूनही पुढे गेलं तर मग तर काय बघायलाच नको. मग ते असं होईल ना, ते सिबलिंग रायव्हलरी वगैरे असे प्रकार होतात ना, तसे पण प्रकार होण्याची शक्यता आहे. आणि नाही गेलं तरी पण तोच प्रॉब्लेम होणार आहे. कारण का मग ताई एवढी ग्रेट आणि माझं काहीच होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी तर असतात. तर त्याचा विचार बहुतेक यांनी तर केलाच असेल, कारण का एकदम डिसिजन घेतलाय ना यांनी विचार करून, तर मग नक्कीच केला असेल.
नाहीतर मग आपले मातोश्री नेहमी सांगतच असतात की आमची मैना खूप समजूतदार आहे, आमची मैना ह्याव आहे, आमची मैना त्याव आहे, आमच्या मैनाला ना सगळ्या जबाबदारींची जाणीव आहे. म्हणजे कळलं ना काय प्रेशर असेल त्या मुलीवर. मुळात आहे ना सगळ्यात खेदाची बाब ही आहे की त्या मुलीचं बालपण हरवून गेलेलं आहे. त्या मुलीला तुम्ही एक पैसे कमवण्याचं साधन बनवून टाकलेलं आहे. तुम्ही ते मान्य करा अथवा नका करू. तिच्यामधली निरागसता हरवून गेलेली आहे. तिच्यासाठी आयुष्य म्हणजे फक्त सिरियल्स, टी व्ही, मूव्हीज, शूट, यूट्यूब, रील्स, कॅमेरा हेच राहिलं आहे. आणि म्हणूनच ती कोणीही दिसलं तरी तिच्या पहिले डोक्यात येतं ते रील बनवणं. चला आपण रील बनवूया, चला आपण नाचूया. कारण का तेच तेवढंच राहिलं आहे तिच्या आयुष्यात. तिला नॉर्मल खेळणं, नॉर्मल वागणं हे सगळं सुचतच नाही. रादर ते तुम्ही तिच्यामध्ये इन्कल्केटच नाही केलं कधी. प्रत्येक गोष्ट तिला आवडतं, तिला याचीच आवड आहे, तिला हेच आवडतं, तिला नाचायलाच आवडतं, गाणं लागलं की ती नाचायला लागते. आवड आवड असं काही नसतं. आवड जसं ह्याची आवड आहे तशी तिला दुसरी आवड तुम्ही निर्माणच होऊ नाही दिली, तिला एक्सपोजरच नाही दिलं त्या गोष्टींचं. तर तिला कसं कळणार की आपल्याला दुसरंही काहीतरी गोष्टी आवडतात. आणि ते जेव्हा तिला कळेल ना तेव्हा मात्र खूप उशीर झालेला असेल. तेव्हा तिला असं जाणीव होईल की बाबा माझ्या आईवडिलांनी माझा किती वापर केलेला आहे. आणि दॅट फिलिंग आहे ना, ती फिलिंग खूप भयानक असते, खूप वाईट असते. आणि त्यावेळेला ना त्या मुलाच्या मनातनं आई वडील उतरून जातात अक्षरशः. आता कोणाला वाटेल की मी खूप नेगेटिव्ह बोलते आहे, पण मी नेगेटिव्ह नाही बोलत आहे, मी फॅक्ट बोलत आहे. आणि हे जे खरं आहे तेच मी सांगते आहे. आणि ती खरंच निरागस आहे, निष्पाप आहे, तिला खरंच काही गोष्टी माहिती नाही आहेत. पण तुम्ही ते तिच्यामधली निरागसता हिरावून घेतात. हे आई वडील कसं काय गोष्टी मॅनिप्युलेट करतात त्याचं काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला देते. आता ह्यांनी सांगितलं की त्या ज्या एक ॲक्ट्रेस आहेत, सिनियर ॲक्ट्रेस त्या मूवीमध्ये, तर त्यांची ही सिरियल बघायची सासू सुनेची. आणि मग त्याच्यावरून तिला अंदाजा होता आणि ती खूप एक्सायटेड होती की तिला त्यांच्याबरोबर काम करायला वगैरे मिळणार. मला एक गोष्ट कळत नाही, सासू सुनेची सिरियल मुलं सहजच बघतात, आई वडिलांनी लावून दिल्याशिवाय बघतात. म्हणजे मुलं माझ्या मते तरी कार्टून्स बघतात किंवा काही ॲनिमेटेड मूव्हीज वगैरे अशा गोष्टी बघतात. सासू सुनेचे सिरियल मुलांना आवड असते बघायची? नाही. हे तुम्ही दाखवलं. तुम्ही तिला पर्पजली दाखवलं की बाळा तुला ह्यांच्याबरोबर काम करायचं आहे, ह्यांचं थोडं बॅकग्राऊंड जाणून घे, या कोण आहेत, काय आहेत, किती सिनियर आहेत, त्याच्यासाठी तुम्ही त्यांची काही कामं तिला दाखवलीत. आणि अजून एका इंटरव्ह्यूमध्ये ह्यांनी स्वतः कबूल केलं होतं. एका चाइल्ड सायकोलॉजिस्टबरोबर इंटरव्ह्यू होता, त्याच्यामध्ये ह्यांनी स्वतः सांगितलं होतं की तिला काय म्हणता तुम्ही, तिच्यामध्ये टॅलेंट नाही आहे. असं कसं लोक म्हणता की तिच्यात टॅलेंटच नाही आहे. तिच्यामध्ये इतकं टॅलेंट आहे की रात्री 3 वाजता पण ती परफेक्ट शॉट देत होती. रात्री 3 वाजता? रात्री 3 वाजता तुम्ही त्या मुलीकडनं शूटिंग करून घेत होतात. म्हणजे तुम्ही तिला मशीन बनवलं आहे. तिच्या झोपेचं काही वेळ काळ नाही, तिच्या शाळेचं काही भान नाही, तिचं शिक्षण सोडलं आहे वाऱ्यावर. कारण काय करायचं आहे ना. आणि मग तुम्ही म्हणता की नाही आमची मुलगी लहान आहे, तिला आवड आहे. तिला आवड वगैरे काही नाही आहे, तिला आवड वगैरे कळण्याइतकं तिच्यामध्ये काही अजून. अरे बाबा, मुलं एवढं 10वी 12वी होतात तरी त्यांना माहिती नसतं की नक्की आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे. त्यांचा आवड निवड चेंज होत राहते. काही लोक तर आपल्या इथे असेही आहेत चोमू व्लॉगर्स की जे इंजिनियर वगैरे बनले, डॉक्टर बनले आणि नंतर एवढं सगळं केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं अरे ह्याच्यात तर मला कधी इंटरेस्टच नव्हता, मी तर असंच मजेत इंजिनियर बनली, डॉक्टर बनले. आणि नंतर मग मला कळलं की नाही, मला तर यूट्यूबमध्येच इंटरेस्ट होता. कारण तेव्हा मी लहान होती ना, तेव्हा यूट्यूब नव्हतंच ना. मग मोठी झाल्यावर मला कळलं, नाहीतर मी एवढं ना उगाच सीट वेस्ट केलीच नसती. असं ते नाही म्हणत, असं मी म्हणते. कारण मग असे लोक वेस्ट करतात ना उगाचच इंजिनिअरिंगच्या आणि मेडिकलच्या सीट्स वगैरे जे पण आहे. काय जण तर CA पण अर्धवट सोडतात. तुमच्या जवळचेच विचारून घ्या त्यांना, त्यांनी अर्धवट सोडलं CA.
कारण का मग त्यांना अचानक साक्षात्कार झाला. तर तुम्ही एवढ्या लहान मुलीचं काय घेऊन बसला तो, की तिला कसली आवड आहे आणि कसलं काय, तुमची आवड तिच्यावर थोपवता तुम्ही. आणि मेन म्हणजे ना, हा बापू आहे ना, बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है, बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है. हा बापू खूप हानिकारक आहे एकदम, कारण ह्याला स्वतःला काहीच करता येत नाही. त्याच्यामुळे आता ना, हे चांगलं पहिली भेटी धनाची पेटी पेरलंय बापूने. आणि बापूला माहिती होतं की आता ना बापू ट्रोल होणार, म्हणून बापू ना आधीच एकदम घेऊन बसला होता बायकोला. आणि मग दोघांनी बसून एकदम लेक्चर दिलं. आणि प्रत्येक वेळेला म्हणत होते, आम्हाला काही फरक नाही पडत, तसा आम्हाला काही फरक नाही पडत, तुम्हाला काय बोलायचं ते बोला, पण आमच्या ना मुलीचा विचार करा. अरे भाई, आम्ही का विचार करू, तुम्ही विचार करा. आई बाप म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे. आणि राहिला प्रश्न, आम्ही तिला ह्या सगळ्यापासून दूर ठेवतो, तिच्याबद्दल आम्ही काय बोलतो, काय म्हणजे वक्तव्य करतो किंवा काय कॉमेंट्स येतात, ते सगळं आम्ही तिला दाखवत नाही. आम्ही तिला त्या निगेटिव्हिटीपासून दूर ठेवता. तिला तुम्ही आमच्या निगेटिव्हिटीपासून दूर नाही ठेवत, तिला तुम्ही स्वतःच्या निगेटिव्हिटीपासून दूर ठेवता. कारण तुमचं खरं रूप बाहेर येईल ना, म्हणून तुम्ही तिला त्यापासून लांब ठेवता. बापू, नो चलाकी ब्रो, नो चलाकी. आणि सध्या तर तिला कळतच नाही आहे ना, तुम्ही लांब ठेवलं आहे ना तिला सोशल मीडियापासून. म्हणजे फक्त तिचे रील पोस्ट करता, पण मग बाकी तिला काही ॲक्सेस नाही आहे. कारण मग ते काही कॉमेंट्स येतात, लोकांचे वेगवेगळे विचार लोक मांडतात, तर ते तुम्हाला तिच्यापर्यंत पोहोचू द्यायचे नाही आहेत असं तुम्ही म्हणता. मग जेव्हा तुम्ही तिला कधी ॲक्सेस द्याल, तेव्हा ती तेवढी सुज्ञ झालेली असेल समजायला. आणि मग तिला ना सगळ्यातलं सगळं समजेल की लोक असं का म्हणत आहेत, आणि मग खरं काय आहे, खोटं काय आहे. मग त्यावेळेला ना काळच ठरवेल की कोणाचं काय होतं आहे. म्हणजे ती ते नेगेटिव्हली घेते, की तिला आमचं म्हणणं पटतं आहे, की तुमचं म्हणणं पटतं आहे, की तिच्याबरोबर जे झालं आहे त्याचं तिला रिअलायझेशन होतं आहे. तर त्याचा विचार तुम्ही करा, आम्हाला नका सांगू विचार करायला. आणि जोपर्यंत छापता येतं आहे ना, तोपर्यंत छापून घ्या, मजा येईल. मग तोपर्यंत दुसरं ATM कार्ड तयार होतंच आहे नाही का. म्हणजे जोपर्यंत हिला समज येते तोपर्यंत दुसरा नासमज बंदा रेडी आहे मजे के लिए. आणि तुम्हाला इतकाच फरक नाही पडत, दर 2 वाक्यानंतर मला आम्हाला काही फरक नाही पडत, आम्हाला काही फरक नाही पडत, मग कशाला विनंती करता परत. हां, तुम्ही कशाला मी विनंती करतो, मी रिक्वेस्ट करतो काय. तर मग मराठी माणूस असाच आहे, मराठी माणूस पुढेच जायला देत नाही, मराठी माणूस नाही असंच करतो तसं करतो. अरे तुम्ही हिंदीचं एक्झाम्पल देता ना, हिंदीमध्ये याच्याहून भयानक परिस्थिती आहे. हां, तर ते लोक सगळं हँडल करून मग करतात बरोबर. तर त्याच्यामुळे ना, ज्याच्यामध्ये हिम्मत आहे ना, हिम्मत आहे मर्दा तो मद्दते खुदा. तर त्याच्यामुळे तुम्ही हिम्मत करा. ते मराठी माणूस काय नसतं, असं बोलणारे बोलतच राहणार. तुमच्यामध्ये आहे ना कॅलिबर, तर तुम्ही नक्की सक्सेसफुल होणार. टेन्शन नाही घ्यायचं आणि फालतूचं मराठी करून रडायचं नाही, ठीक आहे. मराठी माणसाला बदनाम करू नका. मराठी माणसाला माहिती आहे की काय करायचं, कुठे चांगलं बोलायचं, कुठे चांगलं नाही बोलायचं. जस्ट बिकॉज कोण मराठी आहे म्हणून त्याच्या वाटेल त्या कामाला आणि काही पकावगिरीला सपोर्ट नाही करत. तिच्या कामाचा आम्ही सपोर्ट करतो, पण ॲट द सेम टाईम आम्हाला तिचं बालपण हिरावून घेतलं जातं आहे याचं दुःखही आहे. तर ते आम्ही तिच्या आईवडिलांना बोलतो, आम्ही त्या मुलीला काही बोलत नाही आहे. आणि राहिला प्रश्न तिच्या जागी दुसरं कोणी असण्याचा किंवा काही, तर ती आमची मराठी मुलगी आहे ना, आमच्या मराठी मुलीची काळजी वाटते म्हणून आम्ही मराठी मुलीबद्दल बोलतो. बाकीच्यांचं आमचं काही घेणं देणं नाही. मी मराठी बाणा. आणि बापू, तुम्ही आहे ना ते जे काय काय बोलवच्चन दिले ना, की कितीही झालं तरी मी तुला सपोर्ट करणार. ह्या लोकांचं असं म्हणणं असतं की बाबा की इतकं ट्रोल होतं आहे आणि इतकं काही होतं आहे, तर मग हे सगळं होण्यापेक्षा नकोच, आपण हे बंद करूया. तर तसं काही होणार नाही. तिचा बाप आहे, तिच्या मागे उभा राहणार. काही झालं तरी, मला बिझनेसमध्ये नुकसान झालं तरी चालेल. कसला बिझनेस भाई, कसला बिझनेस? अरे तुमचा हाच बिझनेस आहे ना, मूळ बिझनेस. मग अजून कशात नुकसान होणार आहे? म्हणून तर या बिझनेसचं काय नाही झालं पाहिजे बाबा. ह्याच बिझनेसवर सगळी भिजते. आणि ती मायना कुठच्या शाळेत जाते बाबा, की काय युनिफॉर्म नाही, काय नाही. ती शाळेतून येताना दाखवलं तर ती एकदम रंगीबिरंगी कपडे घालूनच आलेली शाळेतून. तर काय शाळेत बियेत जाते का? कारण मागे मी ऐकलं होतं ऑनलाईन अटेंड करते म्हणे, कुठली तरी शाळा आहे जी नेहमीच ऑनलाईन असते, स्पेशली अशा मुलांसाठी जे बिझनेसमॅन मुलं आहेत ना त्यांच्यासाठी.
आता बिझनेसमॅनच आहे ना, मुलंच मेन आहेत ना बिझनेसमधले. आणि ती फ्लॉप स्टुडिओची आयडिया पण तुम्हाला बबीनेच दिली ना. हां, तो बबी पक्का चॅप्टर आहे. हां, आधीच सांगते तुम्हाला. फुल ऑन म्हणजे तुम्ही त्याच्याकडनं आयडिया घ्या, पण तो पण तुमच्याकडनं काय काय आता त्याच्या अपेक्षा आहेत ते तुम्हाला आत्ता नाही कळणार, नंतर कळेल. फुल एकदम तयारीत आहे तो. आणि आता नंतर तुम्ही रेफरन्स वगैरे द्याल ना त्याच्या पण बेबीसाठी. त्याने पण फुल असा लांबचा विचार करून ठेवला आहे बिझनेसचा. बिझनेस प्रॉस्पेक्ट्स यू सी. एक हात से ले, दुसरे हात से दे. तर ही देवाणघेवाण चालूच राहणार. तर ते आपल्याला येत्या काळात आपल्याला दिसेलच की काय काय होतंय. आगे आगे देखो होता है क्या. तर मंडळी, आजच्या पॉडकास्टमध्ये एवढंच. हा थोडासा इंट्रोडक्शन पॉडकास्ट तुम्ही म्हणू शकता. अजून आता असे पॉडकास्ट येत राहतील इन डिटेलमध्ये. बाकीच्या मुद्द्यांवरही आपण बोलू, यांच्या एकूणच बाकीच्या व्लॉग्सची चर्चाही आपण करू. तर ते आता एकाच ह्याच्यामध्ये आपण नाही कवर करू शकत, तर अजून पॉडकास्ट येतील. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये, नवीन भागात गजाली गँगवर. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय बाय. मासलामा.